नमस्कार मित्रांनो, माशेवर चॅनलमध्ये पुन्हा एकदा सरस स्वागत आहे. जरा आज पाटण पाणी पाजलेलं, ठिबकच्या पाईपा जरा सरळ केलं. आता मागच्या आठवड्यात पाटण पाणी पाजलं, कारण काय करायचं होतं की आपल्याला खोडव्याला भर घालायची होती. आता याला काहीच आपण घातलेलं नाही. आता हे भुकेवलंय चांगलं, पण आता अडचण काय झाल्या, शासनाच्या निष्क्रियतेमुळं या गोष्टीकडं कोणाचं लक्ष नाही. युरियाचा तुटवडा पडायला लागला मित्रांनो. युरिया कुठंच मिळाना झाला आहे आणि त्यामुळे लागवड टाकायची पूर्ण थांबलेली आहे. तुमच्या भागात काय परिस्थिती आहे जरा सांगा मला, कारण युरिया प्रत्येक डोसाला लागतोच आपल्याला. आणि युरिया हेच आपलं मुख्य अन्नद्रव्य अन्नद्रव्य असेल तरच पिकाला काळोखी वगैरे चांगली येते. तर या युरियामुळे काय झाले, आता तुम्हाला मी दाखवतो. आता हे पुन्हा आपल्याला पाणी चालू करण्याची वेळ आलेली आहे. आता हे आपला ऊस तरलाय कशावर, फवारणीवर तरलाय. आता अपेक्षित होतं की मागच्या 10 दिवसात भर लावणं अपेक्षित होतं, पण अजून काय युरिया जवळजवळ गेले 10-15 दिवस झाले आपल्याला मिळालेलं नाही. त्यामुळे काय झाले, भर लावायच थांबले मित्रांनो. आणि पाणी पाजावं लागतं, तुम्हाला माहीत आहे आता उन्हाळा किती आहे. पाणी न पाजता थांबू शकत नाही. आता जरा थोडं ऊस आपला जरा मागं राहायला लागला आहे, पण आता पर्याय नाही. युरिया येत नाही तोपर्यंत आपण भर पण लावू शकत नाही. तोपर्यंत आज आपण काय केले, चालू दे, पाणी चाललं पाहिजे. 1-2 दिवसानं बघूया, येतो म्हणला युरिया. पण शासन असं नेमकं का करतंय, 1 मिनटं, शासन नेमकं असं का वागतंय मला काही कळत नाही. कारण एकीकडं म्हणतं की युरिया आणि DAPचा वापर जास्त करा, आणि युरियाच्या रेक लागणं झाली त्या का लागणं झाले त्या हा त्यांनाच माहीत. पण शेतकऱ्याची अडचण करू नका. शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे की 10 दिवस जरी गॅप पडला तर कुठलीही शेती असो किंवा इतर शेती असो, त्याचं किती नुकसान होतं हे आम्हालाच माहिती आहे. त्यामुळं शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर युरिया द्या राव. काय इथं सगळं खेळखंडोबा झाला आहे ऊसाचा. हे बघा, आता हे नुसता फवारणी ऊस आहे. आपल्या ऊसाला अजून लागवड कसली ती नाही, पण आता जरा तरी त्याला खायला दिलं पाहिजे, नाहीतर काय होणार त्याचं. आता वाळायला चालू होईल, पिवळा पडायला चालू होईल. त्यामुळे शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर युरिया द्या. युरिया येणं झाला आहे, भागात कुठंच मिळणं झालं आहे. पाणी आता चालू केलेलं आहे. आता लागणीत पण तीच अवस्था आहे. लागण जवळजवळ 7-8 कांड्यावर गेल्या आणि दुसरी भर लावायची राहिल्या. गेली 15 दिवस झालं भर लावायचा प्रयत्न करतोय, पण युरिया मिळा ना की हो. युरिया मिळाला पाहिजे. युरिया मिळाला तरच शेती करता येते. हे बघा, ऊसाचा प्लॉट आता माझ्या मागं दिसतोय. तसा चांगला आहे, काळोखी आहे, पण काय झालंय, 4 महिने झाले त्याला खायला पियाला काहीच नाही. आता मग ते कसं वाढणार सांगा मला. तर बघा, तुमच्या भागातली परिस्थिती मला कळवा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्याकडे युरिया आहे का, नसेल तर किती दिवस झाले नाही, त्याच्यावर आपण शासनाला अजून एकदा विनंती करू आणि युरियाबद्दल आपण आवाज उठवू. युरियाचं तुटवडा का भासतोय याचं उत्तर पण शासनाने दिलं पाहिजे, किंवा युरिया खाली का सोडत नाहीत याचंसुद्धा उत्तर शासनाने दिलं पाहिजे. तर कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमच्याकडे युरिया आहे का. आमच्याकडे तर अजून आलेलं नाही. अजून 4-5 दिवस काय मिळेल असं वाटत नाही, पण करा प्रयत्न. तोपर्यंत ऊसाला आता म्हणतोय ह्या आठवड्यात जर नाही मिळालं तरी एक फवारणी मारून घ्यायची, जरा तर त्याला काहीतरी मिळालं पाहिजे. तर मित्रांनो, आज इथंच थांबूया. आणि तुमच्या इथं नसेल तर तुमच्या इथं पण विचारा, सारखं विचारायचं युरिया कधी येणार आहे, कधी येणार आहे. याड लागले. थांबूया आता. धन्यवाद.